वेलकम सक्सेस अकॅडमी 12 स्टुडंट्स. तर सध्या आपला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये सुरुवातीला आपण फ्लुइड्स बद्दल बघितलं, प्रेशर बद्दल बघितलं, त्याच्यानंतर आपण मेनली जे बघितले ते सरफेस टेन्शन ऑफ अ लिक्विड, बरोबर. आणि आता जो चॅप्टर मध्ये नवीन भाग ऍड केलाय तो पुन्हा फ्लुइड बाबतीत आहे. बरं, चॅप्टरचा जो शेवटचा भाग आहे तो देखील फ्लुइडच्या बाबतीमध्ये, आणि हा खरं तर म्हणजे जुन्या 11th मध्ये हा फ्रिक्शन इन सॉलिड लिक्विड, फ्रिक्शन इन सॉलिड लिक्विड्स ह्याच्यामधला जो भाग आहे तो आता 11वीत रिमूव्ह केला आणि तो 12वीमध्ये ऍड केलाय. तर सर्वप्रथम मला सगळ्यांनी पुन्हा सांगा की व्हॉट इज फ्लुइड्स. सबस्टन्स विच कॅन फ्लो, सबस्टन्स विच कॅन फ्लो जे स्वतःहून वाहू शकतात आर कॉल्ड ॲज फ्लुइड्स, सच ॲज लिक्विड गॅसेस. बघा, लिक्विड्स अँड गॅसेस वाहू शकतात, फ्लो होऊ शकतात, बरोबर आहे. सॉलिड स्वतःहून वाहू शकत नाही. सो लिक्विड्स अँड गॅसेस टुगेदर आर कॉल्ड ॲज फ्लुइड्स. आता लक्षात ठेवा, फ्लुइड जर थांबलेला असेल आणि त्याच्या प्रॉपर्टीचा आपण स्टडी केला, द प्रॉपर स्टडी ऑफ प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड्स ऍट रेस्ट, त्याला म्हणायचं हायड्रोस्टॅटिक. त्याला काय म्हणायचं, हायड्रोस्टॅटिक. लक्षात आलं. आणि द स्टडी ऑफ प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड, द स्टडी ऑफ प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड विच आर इन मोशन, जे मोशन मधलं फ्लुइड आहे त्याच्या प्रॉपर्टीचं स्टडी केलं त्याला म्हणायचं हायड्रोडायनॅमिक्स. इट इज कॉल्ड ॲज हायड्रोडायनॅमिक्स. लक्षात घ्या. म्हणजे हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे कुठलं एक्झाम्पल, तर द फ्लो ऑफ रिव्हर वॉटर, रिव्हर वॉटर मोशन मध्ये असते, किंवा आपण नळ सोडला, द फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम टॅप, बरोबर. टॅप मधून, नळामधून पाणी पडतं, ते मोशन मध्ये असते थोडक्यामध्ये. त्यानंतर कुकरची शिट्टी जर बघितली त्याच्यामधून वाफ बाहेर येते, बघा, स्टीम बाहेर येते जोरात, इट इज द फ्लो, बरोबर आहे. म्हणजे लिक्विड गॅसेस सगळं आलं. म्हणून द ब्रँच ऑफ फिजिक्स विच कन्सिस्ट ऑफ स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स विच इज इन मोशन, सच ब्रँच इज कॉल्ड ॲज हायड्रोडायनॅमिक्स. जर फ्लुइड रेस्ट पोझिशनला असेल आणि त्या स्टडी केला तर हायड्रोस्टॅटिक, आणि फ्लुइड इन मोशन असेल आणि त्याच्या प्रॉपर्टी स्टडी केला तर हायड्रोडायनॅमिक्स. लक्षात घ्या, हा शब्द लक्षात ठेवायचा. मग याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा शब्द आपला जो येणार आहे, इट इज कॉल्ड ॲज विस्कॉसिटी. व्हॉट इज विस्कॉसिटी? हा आपण रेग्युलर आपल्या लाईफमध्ये, डेली लाईफमध्ये तसा कमी वापरतो, पण फ्रिक्शन शब्द वापरतो ना. आणि फ्रिक्शन कशामध्ये असतं, फ्रिक्शन हा शब्द आपण वापरतो सॉलिडमध्ये. सर, जर दोन सॉलिड्स, लक्षात घ्या, जेव्हा दोन सॉलिड्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि काय होतं, रिलेटिव्ह मोशन, त्यावेळेला त्याच्यामध्ये काय होतं, रिलेटिव्ह मोशनमध्ये काय होतं, त्यांची गती कमी होते. त्या ठिकाणी जो फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स, तो त्यांची गती काय करतो, कमी करतो, बरोबर आहे. हे झालं सॉलिड मधलं. म्हणजे सॉलिड मधलं जे घर्षण आहे त्याला काय म्हणायचं, सॉलिड मधलं जे घर्षण आहे त्याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड एज फ्रिक्शन. आणि जे फ्लुइड मधलं फ्रिक्शन आहे, फ्लुइड मध्ये लेयर्स असतात, फ्लुइड्स मध्ये लेयर्स असतात, त्याच्यातलं जे फ्रिक्शन आहे त्याला म्हणतात विस्कॉसिटी. त्यालाच काय म्हणतात, विस्कॉसिटी. कारण तो जो फ्रिक्शनचा फोर्स आहे तो त्याला काय करतो, रिलेटिव्ह मोशनला काय करतो, स्टॉप करतो. कारण लक्षात घ्या, आता थोडंसं तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं म्हणजे, समजा एखादा तुम्ही काचेच्या पेल्यामध्ये पाणी घेतलं आणि ते पाणी ओतलं वरून खाली, तर पाणी ते बरोबर पडते, बघा, बरोबर, भरभर पडते. पण त्याच काचेच्या पेल्यामध्ये जर तुम्ही जर सायरप घेतलं, सिरप किंवा सायरप, किंवा जर मध घेतलं, हनी, आणि जर ओतलं, तर मला सांगा ते वॉटर सारखं दनादना खाली पडते का, नाही पडत. कारण त्याच्या लेअरमध्ये घर्षण काय आहे, जास्त आहे. त्याच्यामुळे ते त्याला पटकन सोडत नाही. कारण कुठलाही फ्रिक्शनचा फोर्स असू दे किंवा विस्कॉसिटीचा फोर्स असू दे, विस्कॉसिटीचा फोर्सलाच काय म्हणतात, विस्कस ड्रॅग म्हणतात. लक्षात घ्या, विस्कॉसिटीचा फोर्स काय म्हणतात, विस्कस ड्रॅग. इट इज कॉल्ड ॲज ड्रॅग फोर्स किंवा विस्कस ड्रॅग, की जो त्याची मोशन काय करतो, कमी करतो. म्हणून वरनं पाणी जर तुम्ही ओतलं, वरनं जर पाणी ओतलं, काचेचा ग्लास पण होतं, ते पटापटा खाली पडते. पण ते जर तुम्ही सिरप घेतलं किंवा हनी घेतलं, मध घेतलं आणि ते ओतलं, तर ते हळूहळू पडते. कारण त्याच्यामध्ये काय आहे, लेअरमध्ये फ्रिक्शन जास्त आहे. सो द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड इन विच देर इज अ विस्कस ड्रॅग, कारण विस्कस फोर्स असतो बिटवीन द डिफरंट लेअरच्या मध्ये जो घर्षण निर्माण होतो. थोडक्यात मनामध्ये पकडताना घर्षण पकडायचं, फक्त ती कोणाशी असणार आहे, फ्लुइडशी. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज विस्कॉसिटी. आणि जो फ्रिक्शनचा फोर्स आहे त्याला काय म्हणायचं, विस्कस ड्रॅग म्हणायचं. मी काय सांगितलं लक्षात आलं. त्यामुळे आता जर समजा तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन असेल तर त्या ठिकाणी आपण त्याचा उत्तर लिहू शकतो. बघा, सगळ्यात पहिला म्हणजे आपल्याला महत्वाचं माहित पाहिजे, बाबा हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे काय, बरं. सगळ्यात पहिला म्हणजे आपल्याला माहित पाहिजे की हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे काय. तर मग अशी मी सांगितल्याप्रमाणे थोडक्यात तुम्ही लक्षात घेऊ शकताय. याचा फार डीपली स्टडी करत बसायचं नाही. जेवढं महत्वाचं आहे तेवढं मी सांगतोय, तेवढं आपण याच्यामध्ये स्टडी करायचा, ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा, व्हॉट इज हायड्रोडायनॅमिक्स, द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड्स. पण फ्लुइड्स कसं आहे, फ्लुइड्स इन मोशन, द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स इन मोशन
इज कॉल्ड एज हायड्रोडायनॅमिक्स. लक्ष ह्यालाच काय म्हणायचं, हायड्रोडायनॅमिक्स म्हणायचं. लक्ष आलं. मग आता एखादं हायड्रोडायनॅमिक्स मध्ये सगळ्यात आपण महत्वाचं म्हणजे काय सांगितलं की एखादं पाणी समजा वाहतंय किंवा एखादं लिक्विड वाहत असेल तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला बऱ्याचशा डेफिनेशन या ठिकाणी येऊ शकतात. बरोबर, बऱ्याचशा डेफिनेशन येऊ शकतात. मग त्यातल्या एक डेफिनेशन त्याच्यामध्ये बघा. तर ह्या ठिकाणी एक फ्लो दाखवलाय बघा. या ठिकाणी एक ट्यूब दाखवली, इमेजिनरी ट्यूब दाखवली, त्यामध्ये काय दाखवलाय, फ्लो दाखवलाय. याच्यामध्ये महत्वाचे शब्द बघा. सगळ्यात पोहोचलो म्हणजे स्टेडी फ्लो. आता स्टेडी फ्लो म्हणजे काय, मेजरेबल प्रॉपर्टी सच ॲज प्रेशर और व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड ऍट गिव्हन पॉइंट इज कॉन्स्टंट. म्हणजे थोडक्यात तो जो फ्लो चालू असेल त्या ठिकाणी तुम्ही कुठे प्रेशर किंवा व्हेलॉसिटी चेक करा. कुठल्याही पॉइंटला, ह्या पॉइंटला, ह्या पॉइंटला, ह्या पॉइंटला, त्या फ्लो मध्ये तुम्ही कुठल्याही पॉइंटला प्रेशर आणि व्हेलॉसिटी चेक करा. ती काय असते, ऑलवेज कॉन्स्टंट असते. म्हणजे पाणी कसं आहे, स्टेडी फ्लो आहे असं म्हणणार. त्याला आपण आपल्या मराठीमध्ये म्हणतो संत वाहने. रेग्युलर डेज मध्ये मला सांगा नदीचं पाणी कसं वाहतं, संत वाहतं. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही एकसारखं वाहतं. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही पॉइंटला, त्या फ्लोच्या कुठल्याही पॉइंटला प्रेशर किंवा विस्कॉसिटी चेक करा. काय असतं, कॉन्स्टंट असतं, एका लाईन मध्ये असतं, एक संतपणे असतं. सो दॅट फ्लो इज कॉल्ड एज स्टेडी फ्लो. याच्यामध्ये आता दोन प्रकारच्या लाईन्स आपण पकडतो, फ्लो लाईन आणि स्ट्रीम लाईन. आता फ्लो लाईन म्हणजे काय, इट इज द पाथ ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन मुव्हिंग फ्लुइड. बरोबर, म्हणजे थोडक्यामध्ये हा पार्टिकल पकडला आणि हा इथून इथपर्यंत गेला किंवा हा पार्टिकल पकडला इथून इथे गेला, तर त्या मुव्हिंग फ्लुइडमध्ये एखाद्या पार्टिकलचा पाथ जर आपण दाखवला, ती पाथ म्हणजे जी लाईन दाखवली त्यालाच काय म्हणायचं, फ्लो लाईन म्हणायचं. त्यालाच काय म्हणायचं, फ्लो लाईन. व्हॉट इज स्ट्रीम लाईन. आता स्ट्रीम लाईन जो असतो तो काय असतो, टँजंट असतो. म्हणजे थोडक्यात कर्व आहे समजा असा. बरोबर, असा कर्व आहे, ह्याला मी काय काढला, टँजंट काढला. तर ही टँजंटची डायरेक्शन म्हणजे सर व्हेलॉसिटी डायरेक्शन आहे. तर थोडक्यात त्या केसमध्ये त्या लाईनला आपण काय म्हणतो, स्ट्रीम लाईन फ्लो. म्हणजे इट इज अ कर्व whose tangent at any point in the flow in the direction of velocity. म्हणजे त्या कर्वला जर आपण काय काढला, टँजंट काढला. म्हणजे समजा त्या कर्वला आपण काय काढला, टँजंट जर काढला, तर लक्ष ठेवा त्या कर्वला आपण जर टँजंट काढला तर ती टँजंटची डायरेक्शन म्हणजे कुठली डायरेक्शन असते, व्हेलॉसिटी डायरेक्शन असते. बरोबर आहे. तर स्ट्रीम लाईन फ्लो बरोबर आहे, आर आयडेंटिकल फॉर स्टेडी फ्लो. बरोबर आहे. स्ट्रीम लाईन फ्लोज अँड फ्लो लाईन्स आर आयडेंटिकल फॉर स्टेडी फ्लो. जर तुमचा फ्लो स्टेडी असेल, एकसारखा असेल, त्यावेळेला दोन्ही लाईन्स काय असणार, सेम असणार. फ्लो ट्यूब म्हणजे काय, तर एक इमॅजिनरी ट्यूब आपण करायची. एक ट्यूब काय करायची, इमॅजिन करायची, ज्याच्यामधून तुम्ही काय दाखवू शकताय, फ्लो लाईन्स दाखवू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही काय दाखवू शकताय, फ्लो लाईन्सचं बंडल काय शकताय, फ्लो लाईन्सचं काय दाखवू शकताय, बंडल्स. असं तुम्ही थोडक्यात एक पार्टिकलचं एक लाईन झाली त्याला फ्लो लाईन, असं फ्लो लाईनचं तुम्ही काय करा, बंडल म्हणजे थोडक्यात ग्रुप दाखवायचा. ती जी ट्यूब आहे त्यालाच काय म्हणायचं, फ्लो ट्यूब म्हणायचं. त्यालाच काय म्हणायचं, फ्लो ट्यूब. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता फ्लोचा आणखी एक प्रकार लॅमिनर फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. लॅमिनर फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. बरोबर, हा फ्लो कसा असतो बघा ह्याच्यामध्ये, तर हा स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे इट इज स्टेडी फ्लो असतो. हा फ्लो कसा असतो, स्टेडी असतो बघा. हा एक लेअर, हा दोन लेअर, हा तीन लेअर, म्हणजे सर्व काय आहेत, एकमेकांना पॅरल आहेत बघा आणि एकाच दिशेमध्ये चालले आहेत. म्हणजे याच्यामध्ये लेअर्सचा जो फ्लो आहे तो कशा आहेत, एकमेकाला पॅरल आहेत आणि एकमेकांना पॅरल आणि एकाच दिशेमध्ये चालले आहेत. त्या ठिकाणी कुठेही व्हेलॉसिटी चेक करा कशी असते, कॉन्स्टंट असते. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो, संतपणे वाहणे. दॅट फ्लो इज कॉल्ड एज लॅमिनर फ्लो और स्ट्रीमलाईन फ्लो. पण टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, तुम्ही जर एखादं वॉटर आहे, तुम्ही याचं पाणी टाकायला लागला तर हळूहळू टाकायला तर हळू त्याची धार लागते असं म्हणतो आपण. पण जर आपण त्याचा वेग वाढवला आणि एका लिमिटच्या पुढे गेलो, म्हणजे एका ठराविक व्हेलॉसिटीपेक्षा जास्त बदा असं आपण पाणी होता लागलो, तर लक्षात ठेवा ते कुठेही कसंही पसरते. म्हणजे थोडक्यामध्ये जेव्हा धरणातनं आपण एका व्हेलॉसिटी, खास व्हेलॉसिटीने जेव्हा पाणी सोडतो तेव्हा ते पाणी संत असतं. पण ज्या वेळेला धरणातून आपण पाणी प्रचंड वेगानं सोडतो, म्हणजे एका ठराविक व्हेलॉसिटीपेक्षा त्याची गती काय होते, जास्त होते, त्यावेळेला तो स्टेडी राहत नाही. तो जोरात फ्लो लागतो, त्याची दिशा कशी असते आणि तो कर्व कुठेही कसंही व्हायला सुरुवात होतो. तर हा झाला एक संतपणे, दॅट इज कॉल्ड स्ट्रीमलाईन फ्लो. आणि हा कुठला झाला, टर्ब्युलंट फ्लो. म्हणजे व्हेलॉसिटी एका ठराविक व्हेलॉसिटीच्या आतमध्ये असेल तर तो कसा असतो, स्ट्रीमलाईन फ्लो असतो. आणि जर त्याची गती वाढली तर तो कसाही, नदीच्या पुराच्या वेळेला आपण सगळ्यांनी अनुभव घेतलाय, सांगलीकरांतर आपल्याला ते चांगला अनुभव आहे, त्यावेळेला ते कुठेही कशी घुसल चालू होतं, त्यामध्ये पाण्यामध्ये भोवरे निर्माण होतात बघा, कारण ते स्वतःभोवती रोटेशनल फिरायला चालू होतं. बिकॉज इट प्रोड्युसेस एडीज, इट गिव्स द पॅरलर स्ट्रेट लाईन. बरोबर, बट इट गिव्स द रोटेशन मोशन. त्याच्यामध्ये रोटेशन मोशन होतं, त्यामध्ये काय होतात, पाण्यात भोवरे निर्माण होतात. दॅट इज फ्लुइडमध्ये भोवरे निर्माण होतात. म्हणजेच काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज द एडीज. बरोबर आहे का, किंवा त्याला व्हर्लपूल्स पण म्हणतात. तर अशा चक्रीवादळ
किंवा पाण्यामधले भोवरे हे सगळे कारण कुठलं आहे? टर्ब्युलंट फ्लो आहे. हेच कारण काय आहे? टर्ब्युलंट फ्लो. लक्षात आलं? म्हणजे थोडक्यामध्ये स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो, बरोबर आहे. स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठला आहे? क्रिटिकल वेलॉसिटी. म्हणजे एक ठराविक वेलॉसिटी असेल समजा, म्हणजे समजा एक ठराविक वेलॉसिटी आहे, ही समजा काहीतरी वेलॉसिटी आहे, ह्याच्या आतमध्ये तो फ्लो कसा असणार आहे बघा. ह्याच्या आतमध्ये तिचं गती असेल, ह्या वेलॉसिटी ठराविक वेलॉसिटीच्या आतमध्ये याची जर गती असेल तर तो कसा असतो? एक साथ प्रमाण असतो. इट इज कॉल्ड ॲज स्ट्रीमलाईन फ्लो असतो. पण ही जी वेलॉसिटी जर तो ओलांडला, ह्याची गती जर वाढली तर तो कसाही कुठेही काय ह्याच्यामध्ये फलकतो. यालाच आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज टर्ब्युलंट फ्लो. इट इज कॉल्ड ॲज टर्ब्युलंट फ्लो, बरोबर आहे. आणि ही जी वेलॉसिटी आहे की ज्या वेलॉसिटीला क्रॉस केलं, म्हणजे बियॉन्ड विच, की ज्याच्या पलीकडे गेलं, की जी क्रॉस केली, की स्ट्रीमलाईन फ्लो कशामध्ये कन्वर्ट झाला बघा? टर्ब्युलंट फ्लो मध्ये. त्या वेलॉसिटीला म्हणायचं आहे इट इज कॉल्ड ॲज क्रिटिकल वेलॉसिटी. त्या वेलॉसिटीला काय म्हणायचं आहे? क्रिटिकल वेलॉसिटी. म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटी तुम्ही आतमध्ये असाल तर तो फ्लो कसा असतो? स्ट्रीमलाईन, एक संतपणे वाहत असतं, बरोबर. जेव्हा आपल्याला पावसाळा नसतो त्यावेळेला धरणातलं पाणी एका वेलॉसिटीच्या पेक्षा कमी असते, त्यामुळे आपलं नदीतलं पाणी कसं असतंय? एक संत असते, म्हणजेच काय? स्ट्रीमलाईन फ्लो. पण ज्यावेळेला धरण भरते त्यावेळेला धरणातून पाणी जोरात सोडलं जाते, त्यावेळेला त्याची जर क्रिटिकल वेलॉसिटी पार पडली तर ते पात्रातलं पाणी बाहेर पडायला चालतं. कुठेही कसे त्यामध्ये भोवरे निर्माण होतात, म्हणजे एडीज निर्माण होतात, कारण ते रोटेशनल मोशन मध्ये फिरते, कारण त्याची दिशा फिक्स नसते. लक्षात आलं? सो हे 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. स्ट्रीमलाईन फ्लो याच्यामध्ये काय असणार आहे? क्रिटिकल वेलॉसिटी पेक्षा कमी असताना यामध्ये लेयर्स एकमेकाला कसे असतात? पॅरलल. त्यांची वेलॉसिटी कुठे चेक करा? कॉन्स्टंट असते. टर्ब्युलंट फ्लो मध्ये काय असणार आहे? बियॉन्ड क्रिटिकल वेलॉसिटी. ह्या क्रिटिकल वेलॉसिटीची तुम्ही पलीकडे गेला तर त्या ठिकाणी काय निर्माण होतं? त्याच्या वेलॉसिटी आणि प्रेशर कॉन्स्टंट राहत नाही. डायरेक्शन, वेलॉसिटी डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड काय होतं? चेंज व्हायला चालू होतं. ते रोटेशनल फिरू शकतं. म्हणजेच त्यामध्ये काय निर्माण होतात? एडीज निर्माण होतात. म्हणजेच त्यामध्ये काय निर्माण? एडीज. त्यामुळे फ्लुइडच्या फ्लोचे हे 2 प्रकार तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि डिपेंड कशावरती? क्रिटिकल वेलॉसिटीवरती. लक्षात आलं सगळ्यांना? म्हटलं म्हणजे मला सांगा, विच वेलॉसिटी इज कॉल्ड क्रिटिकल वेलॉसिटी? अ वेलॉसिटी बियॉन्ड विच स्ट्रीमलाईन फ्लो बिकम्स टर्ब्युलंट फ्लो, दॅट वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज क्रिटिकल वेलॉसिटी. मग आपल्याला जर आता डिस्टिंग्विश विचारलं कशातलं? स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. तर त्या केसमध्ये काय आपण बघणार बघा. आता महत्वाची पण बघा, स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये काय असते? स्मूथ फ्लो ऑफ फ्लुइड, बरोबर आहे. स्मूथ फ्लो कसा असतो? स्मूथ असतो, बरोबर आहे. असं पाणी कशी वाहत नसतं, बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये त्याचं वेलॉसिटी ही क्रिटिकल वेलॉसिटी पेक्षा कशी असते? स्मॉलर असते. बघा, याची वेलॉसिटी क्रिटिकल वेलॉसिटी पेक्षा काय असते? स्मॉलर असते. पण टर्ब्युलंट मध्ये काय असतं? तर ते स्मूथ नसतं, इरेग्युलर, कुठेही कशी फिरायला चाललेलं असतं. आणि ह्याच्या वेळेला ह्याची जी वेलॉसिटी आहे ती क्रिटिकल पेक्षा काय असते? इन्क्रीज असते. बघा, क्रिटिकल पेक्षा जास्त असते. हा सगळ्यात फरकाचा मुद्दा मेन आहे. नंतर स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये काय असतं? वेलॉसिटी कुठेही चेक करा, ऑलवेज कशी असते? कॉन्स्टंट असते. पण टर्ब्युलंट फ्लो मध्ये वेलॉसिटी ही कॉन्स्टंट नसते. इट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट, बरोबर. प्रत्येक ठिकाणी वेलॉसिटी बदलते. नंतर 2 स्ट्रीमलाईन जर तुम्ही घेतल्या, 2 स्ट्रीमलाईन कॅन नेव्हर इंटरसेक्ट. 2 स्ट्रीमलाईन एकमेकाला इंटरसेक्ट होत नाही, कारण ते एकमेकाला काय असतात? पॅरलल. पण टर्ब्युलंट मध्ये मात्र ते कसं असतंय? रोटेशनल, म्हणजे स्वतःभोवती फिरते. म्हणजेच काय तयार होतात? एडीज तयार होतात. एडीज म्हणजे ह्या ठिकाणी भोवरे शब्द घ्यायचा, एडीज, खुळीज. लक्षात आलं का? असं नाहीये, ठीक आहे. जोक्स अपार्ट, त्याच्यामध्ये कधीच संत पाण्यामध्ये कधीच भोवरे निर्माण होत नाहीत. पण टर्ब्युलंट मध्ये मात्र एडीज निर्माण होतात, कारण ते रोटेशन मोशन मध्ये फिरतात. लक्षात आलं? आणि सगळ्यात लास्ट जर तुम्हाला फरकाचा मुद्दा सांगायचा झाला तर कुठला सांगणार? स्ट्रीमलाईन फ्लो जो आहे, बरोबर आहे, तो जो प्लेन सरफेस होती तुम्ही जर केला तर त्याचे लेयर्स आहेत, बरोबर आहे. त्याचे लेयर्स जे आहेत ते कसे होतात? अनेक लेयर्स मध्ये काय होतात? डिव्हाइड होतात. अनेक लेयर्स, प्लेन लेयर्स मध्ये डिवाइड होतात. परंतु टर्ब्युलंट फ्लो मध्ये जर म्हणलं तर त्याच्यामध्ये त्याची ऑर्डर फिक्स नसते. ते कुठेही कुठले रॅन्डम डायरेक्शन मध्ये फ्लो होतात. या ठिकाणी प्लेन लेयर्स आहेत आणि ते एकाच दिशेमध्ये जातात, पॅरलल टू इच अदर. स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये कसे असतात? पॅरलल टू इच अदर. पण टर्ब्युलंट फ्लो मध्ये मात्र त्यांचं ऑर्डर जे आहे, बरं, म्हणजे थोडक्यात एक साथपणा आहे तो सगळा विस्कटतो, लूज होतो, बरं. जसं पुराचं पाणी ज्यावेळेला धरणातलं पाणी सोडलं जातं तेव्हा पात्रातलं बाहेर पाणी कुठेही कशी शेतामध्ये घुसल चालू, इट इज ऑल रॅन्डम डायरेक्शन मध्ये यायला चालू होतं. लक्षात आलं? हे लाईन फ्लुइडच्या फ्लोचे प्रकार कुठले? 2 प्रकार. देर आर 2 टाइप्स ऑफ फ्लुइड्स, बरोबर. 1 टाइप इज कॉल्ड ॲज स्ट्रीमलाईन
वन टाईप इज कॉल्ड ॲज स्ट्रीमलाईन आणि अनदर टाईप इज कॉल्ड ॲज टर्बुलंट फ्लो. सो आपल्याला आता डिस्टिंग्विश विचारलं तर काय सांगणार, डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्बुलंट फ्लो. स्ट्रीमलाईन मध्ये काय असतं, स्मूथ असतं. बघा स्ट्रीमलाईन मध्ये कसं असणार आहे, तर स्ट्रीमलाईन मध्ये स्मूथ असणार आहे. बरोबर, त्यांची कुठेही चेक करा, वेलोसिटी कॉन्स्टंट असणार आहे, एकाच दिशेमध्ये असणार आहेत. बरोबर, प्लेन सरफेस वरती. आणि टर्बुलंट मध्ये कसं असणार आहे सांगा, टर्बुलंट म्हणजे कुठेही कसेही असते. टर्बुलंट मध्ये काय असते, कुठेही कशीही फिरत असतात, त्याच्यामध्ये इरेग्युलरिटी असते. मग त्याच्यामध्ये महत्वाचे पॉईंट बघा, डिस्टिंग्विश मध्ये तुमचा दोघांचा सेपरेट पण स्टडी होऊ शकतो. द स्मूथ फ्लो, इरेग्युलर फ्लो. बरं, क्रिटिकल वेलोसिटी पेक्षाची वेलोसिटी काय आहे, स्मॉल आहे. क्रिटिकल पेक्षाची वेलोसिटी काय, लार्जर आहे. त्यानंतर या ठिकाणी वेलोसिटी कुठे चेक करा, कशी असते, कॉन्स्टंट स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये. टर्बुलंट फ्लो मध्ये वेलोसिटी कॉन्स्टंट नसते, वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे असते. नंतर दोन स्ट्रीमलाईन फ्लो एकमेकाला इंटरसेक्ट होत नाहीत, कारण ते एकमेकाला कसे असतात, पॅरलल. टर्बुलंट फ्लो मध्ये मात्र दोन काय असतात, लिक्विड स्वतःभोवती रोटेशन मोशन मध्ये फिरतं, त्यामुळे काय असतात, एडीज निर्माण होतात. स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये एडीज कधीच निर्माण होत नाही. त्यानंतर जर तुम्ही स्ट्रीमलाईन फ्लो बरोबर प्लेन सरफेस व्हायला तर त्याचे अनेक लेयर्स तयार होतात, अनेक प्लेन लेयर्स तयार होतात. पण टर्बुलंट फ्लो मध्ये मात्र त्याचं लेयर्स एका दिशेमध्ये वाहत नाही, ते रॅन्डमली कुठल्याही डायरेक्शन मध्ये व्हायला चालू होतात. लक्षात आलं. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्बुलंट फ्लो. म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लो हा नंतर कशामध्ये कन्व्हर्ट होतो, टर्बुलंट फ्लो. आणि त्यासाठी काय महत्वाचं आहे, क्रिटिकल वेलोसिटी, वेलोसिटी बियॉन्ड विच, की ज्याच्या पलीकडे गेलं की स्ट्रीमलाईन फ्लो कन्व्हर्ट कशामध्ये होतो, टर्बुलंट फ्लो मध्ये. त्या वेलोसिटीला काय म्हणायचं आहे, क्रिटिकल वेलोसिटी म्हणायचं. दॅट इज कॉल्ड एज क्रिटिकल वेलोसिटी. सगळ्यांना लक्षात आलं. म्हणून मी लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं की आता हा जो भाग चालू आहे हा मी थोडंसं टप्प्याटप्प्याने घेऊया. हा 11वीचा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड म्हणजे 11वीचा ह्याच्यामधला फ्रिक्शन मधला भाग आहे. आणि आता इथं आपण सॉलिडचा अजिबात विचार करत नाहीये. लक्षात, या ठिकाणी लिक्विडचं किंवा फ्लुइडचं फ्लोचे दोन प्रकार कुठले, स्ट्रीमलाईन फ्लो, टर्बुलंट फ्लो. स्ट्रीमलाईन मध्ये स्मूथ फ्लो असतो, याच्यामध्ये इरेग्युलर असतो. स्ट्रीमलाईनची वेलोसिटी क्रिटिकल पेक्षा कमी असते, टर्बुलंटची क्रिटिकल पेक्षा जास्त असते. स्ट्रीमलाईन मध्ये वेलोसिटी कुठेही चेक करा कॉन्स्टंट असते, टर्बुलंट मध्ये वेलोसिटी कुठे कॉन्स्टंट नसते. बरोबर आहे. त्यानंतर स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये एकमेकांना कधी इंटरसेक्ट होत नाही, त्यात भोरे कधीच निर्माण होत नाहीत. पण टर्बुलंट फ्लो मध्ये रोटेशन मोशनमुळे काय होतं, फोरेज निर्माण होतात. म्हणजे थोडक्यामध्ये त्या ठिकाणी एडीज राईज होतात. देर क्यूज द राईज ऑफ एडीज. लक्षात घ्या, स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे की नॉर्मल नदीचं संत पाणी असं डोळ्यासमोर आणा, आणि टर्बुलंट फ्लो म्हणजे पूर आला असताना नदीचं पाणी. हे दोन्ही लक्षात आणलं तुमच्या डोळ्यासमोर मेन कॉन्सेप्ट लक्षात येईल. आणि सगळ्यात म्हणजे जर तुम्ही स्ट्रीमलाईन फ्लो प्लेन सरफेसवरनं पास केला तर ज्या लेयर्स मध्ये डिवाइड होतात, नंबर ऑफ प्लेन लेयर्स होतात. पण तसं टर्बुलंट फ्लो मध्ये होत नाही. टर्बुलंट फ्लो मध्ये कुठलाही पार्टिकल कुठेही व्हायला लागतो, रॅन्डम डायरेक्शन मध्ये व्हायला लागतो. सो दिस इज डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्बुलंट फ्लो. आणि स्ट्रीमलाईन फ्लो टर्बुलंट फ्लो मध्ये कन्वर्ट कधी होतो, जेव्हा त्याची वेलोसिटी क्रिटिकल पेक्षा जास्त होते. दॅट वेलोसिटी इज कॉल्ड एज क्रिटिकल वेलोसिटी ऑफ दॅट फ्लुइड. लक्षात आलं. थोडंसं नवीन वर्डिंग आहे. हे नवीन वर्डिंग जे आहे ते थोडंसं एक 2-3दा ऐका बघा, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. लक्षात आलं. त्यामुळे क्रिटिकल वेलोसिटी डेफिनेशन सांगा बघू. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ क्रिटिकल वेलोसिटी, आपण सांगू शकतो. बघा क्रिटिकल वेलोसिटी डेफिनेशन. व्हॉट इज क्रिटिकल वेलोसिटी, द वेलोसिटी बियॉन्ड विच स्ट्रीमलाईन फ्लो बिकम्स टर्बुलंट फ्लो. ज्या वेलोसिटीला स्ट्रीमलाईन फ्लो हा टर्बुलंट फ्लो होतो त्या वेलोसिटीलाच काय म्हणायचं आहे, क्रिटिकल वेलोसिटी म्हणायचं आहे. त्या वेलोसिटीलाच काय म्हणा, क्रिटिकल वेलोसिटी. क्रिटिकल वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आहे बघा, इट इज RN रो डी. RN म्हणजेच काय, लक्षात ठेवा, RN म्हणजे रेनॉल्ड्स नंबर आहे. RN म्हणजेच काय, रेनॉल्ड्स नंबर आहे. इटा म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी असते. बरोबर, त्या लिक्विडला कोएफिशियंट असतो विस्कॉसिटीचा. त्यानंतर रो म्हणजे त्या फ्लुइडचं डेन्सिटी, डी म्हणजे त्या ट्यूबचं डायमीटर. या सगळ्यांवरून आपण काय असतो, क्रिटिकल वेलोसिटी काढू शकतो. लक्षात आलं सगळ्यांना. थोडे पॉईंट्स आहेत, थोडेसे 2-3दा रिपीट करा म्हणजे ते चांगलं लक्षात राहील. ठीक आहे. नेक्स्ट भाग आहे तो नेक्स्ट लेक्चरला घेऊया.